नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना उपवासाची खीर बनवत आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे मी तूप घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि साखर, भगर आणि हे ड्रायफ्रुट्स, सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, काजू, बदाम, किसमिस हे एकत्र कट करून ठेवलेले आहे मी। आता आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे, तूप करून ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला ही भगर आहे ना ते तुपामध्ये थोडी परतून घ्यायची आहे। असे छान लाल होईपर्यंत तुपात परतून घ्यायचे आहे। एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 2 ते 3 चमचे भगर, थोडी जाड असेल तर तुम्ही त्याला याच्यामध्ये काढून घेऊ, मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्या। त्याच्यानंतर मंद आचेवर अशी छान भगर परतून घ्या। त्याच्यानंतर गरम दुधामध्ये ती भगर टाकायची, शिजून घ्यायचं। एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे। पहा किती छान भाजलेली भगर आपली, ही आता मी या दुधामध्ये मिक्स करणार आहे। असे छान मिक्स करायचे आणि 15 ते 20 मिनिटं छान शिजू द्यायचं। अर्धी शिजल्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। ते ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर परत 15 मिनिटं शिजू द्या आणि मग आपली भगर रेडी होते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घाला किंवा मग गूळ घाला। हे पहा आपली खीर किती छान बनलेली आहे, छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। इतकीच घट्ट छान करायची अशी। आता हे मी गॅस बंद करते आणि आपण खीर बघू शकता। ही खीर खाण्यासाठी, स्वीट खीर खाण्यासाठी तयार आहे। हे पहा किती छान खीर तयार झालेली आहे आपली, बघू शकता तुम्ही। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद।